ई पॉस मशीनमध्ये बिघाड, धान्य वितरणात अडथळा. तालुक्यातील रास्त भाव दुकानामधून धान्य वितरण करताना ई पॉस मशीनच्या स्कॅनरमध्ये सतत तांत्रिक बिघाड होत असल्याने वितरण प्रक्रिया पूर्णतः विस्कळीत झाली आहे. नोव्हेंबर 2025 पासून अनेक लाभार्थ्यांचे अंगठ्यांचे ठसे फिंगरप्रिंट मॅच होत नाही. धान्य वाटप करताना अडचणी येत आहेत. या संदर्भात रास्तभाव दुकानदार संघटनेच्या वतीने तहसीलदारांना एक निवेदन देण्यात आले आहे म्हणून समस्या मांडण्यात आली आहे. सध्या ई पॉस मशीनमध्ये OTPचा पर्याय उपलब्ध असला तरी अनेक कार्डधारकांचे मोबाईल क्रमांक आधारशी लिंक नाहीत. गरीब मजूर व गरजूंकडे मोबाईलची सोय नसल्याने OTPद्वारे धान्य देणे कठीण होत आहे. परिणामी ठराविक मुदतीत धान्य वाटप करणे दुकानदारांना अशक्य झाले आहे. निवेदनाद्वारे ई पॉस मशीनचे स्कॅनर तातडीने बदलून देण्याची व सप्टेंबर ते डिसेंबर 25चा 4 महिन्याचे थकीत देयक तत्काळ अदा करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित कारवाई करावी अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.